15 दिवसात सोयाबीन आणि कापसाचे भाव का कोसळले? फेब्रुवारी 2026. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन आणि कापूस बाजार भाव विश्लेषण आणि भविष्यातील अंदाज याबद्दल पाहणार आहोत. रामराम मंडळी, मी आपला शेतकरी मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपलं हक्काचं चॅनल शिवम कृषी टेक. मंडळी, गेल्या 15 दिवसात तुम्ही बाजारात एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल. सोयाबीन आणि कापसाचे भाव अचानक खाली आले आहेत. 15 दिवसापूर्वी जिथे सोयाबीन 5400 ते 5500च्या घरात होते, ते आता थेट 4800 ते 5000 वर आले आहे. कापसाचीही तीच गत आहे. आता शेतकरी हवालदिल झालाय. नेमकं झालंय या 15 दिवसात काय? तर हे भाव का पडले? हे पॅनिक सेलिंग, म्हणजे घाबरून जी आपण विक्री करतो त्याला पॅनिक सेलिंग म्हणतात. नेमकं हे आहे की खरंच मंदी आली आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता साठवून ठेवलेला माल विकायचं की थांबायचं? आजच्या या 6 ते 7 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रभावी आणि महत्वाच्या प्रश्नाची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात आपण अमेरिकेच्या नवीन धोरणाचा आपल्या बाजारावर काय परिणाम झालाय तेही पाहणार आहोत. मंडळी, चला तर मग सुरू करूया. परंतु त्याआधी जर आपण शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला तर सुरुवात करूया. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर 5400 रुपयाच्या आसपास स्थिर होते, पण आता 10-12 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान हे दर महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये 4800 ते 5100 रुपयापर्यंत खाली आले आहेत. हमी भाव म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस MSP 5328 रुपये असूनही व्यापाऱ्याकडून त्यापेक्षा कमी दराने खरेदी का होत आहे? कापसाच्या बाबतीत चांगल्या मालालाही 7000च्या वर भाव मिळणं कठीण झाले. जे काही दिवसापूर्वी 7500च्या आसपास अपेक्षित होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे म्हणजे फीचर्स 63 सेंट्सच्या खाली गेले आहेत, जे गेल्या 2 महिन्यातील नीचांकी स्तर आहे. नेमकं ही घसरण का झाली? याची 3 मोठी आंतरराष्ट्रीय आणि 2 स्थानिक कारणे आहेत. सोयाबीनचे भाव कोसळण्याचे जे प्रमुख 3 मुख्य कारणे आहेत, आपण ते पाहूया. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे भाव पडण्यामागे सर्वात मोठं कारण आहे जागतिक घडामोडी. कारण क्रमांक 1, अमेरिका भारत व्यापार करार म्हणजेच US इंडिया ट्रेड डील न्यूज. सर्वात मोठी बातमी जी गेल्या आठवड्यात आली, भारताने अमेरिकेशी एक नवीन व्यापार करार केला आहे किंवा त्या दिशेने पावले उचलली आहेत. यानुसार अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन तेलावर आणि पशुखाद्यावर BDGS आयात शुल्क कमी करण्याची किंवा माफ करण्याची चर्चा बाजारात आहे. याचा अर्थ काय? जर परदेशातून स्वस्त तेल आणि पेंड भारतात आली तर आपल्या भारतीय सोयाबीनला कोण विचारणार? या एका बातमीने बाजारात भीतीचे वातावरण तयार केले आहे आणि व्यापाऱ्यांनी खरेदी कमी करून दर पाळले. आता पाहूया कारण क्रमांक 2, ब्राझीलचे बंपर उत्पादन. फेब्रुवारी महिना म्हणजे ब्राझीलमध्ये सोयाबीन काढणीचा हंगाम. तिथे यावर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झाले. जगभर ब्राझीलचा स्वस्त सोयाबीन उपलब्ध झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे CBOT दर पडले आहेत. भारतीय सोयाबीनची पेंड म्हणजे सोया मिल महाग पडत असल्याने आपली निर्यात 11% घटली आहे. कारण क्रमांक 3, हमी भावाचा अभाव. दुर्दैवाने आपल्या स्थानिक बाजारात हमी भावाने खरेदी करणारी केंद्रे अजूनही पूर्ण क्षमतेने चालत नाहीयेत किंवा तिथे अटी शर्ती जास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाविलाजाने खासगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागत आहे. तसंच आपण पाहूया कापसाचे गणित का बिघडले. आता वळूया पांढऱ्या सोन्याकडे म्हणजेच कापसाकडे. कारण क्रमांक 1, सूत गिरण्याची म्हणजे स्पिनिंग मिल्स संथ मागणी. तुम्हाला प्रश्न पडत असेल की कापसाची आवक कमी असूनही भाव का वाढत नाहीत? त्याचं कारण आहे मागणी.
आणि सध्या कपडा उद्योगातून म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्रीज स्वतःला उठाव नाहीये. अनेक जिनिंग मिल्स आणि स्पिनिंग मिल्स पूर्ण क्षमतेने चालत नाहीयेत. गिरणी मालक म्हणतात पुढून ऑर्डर्स नाहीत तर आम्ही कापूस खरेदी घेऊन काय करू. त्यानंतर कारण क्रमांक 2, गुणवत्तेचा प्रश्न, क्वालिटी इश्यू. यावर्षी परतीच्या पावसाने आणि नंतरच्या अवकाळीने कापसाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम केला आहे. वर्धा यवतमाळ भागातील रिपोर्टनुसार कापसाचा रंग आणि धाग्याची लांबी यावर परिणाम झाला आहे. चांगल्या क्वालिटीचा कापूस कमी आहे आणि जो आहे त्याला भाव मिळत नाही, कारण सरासरी दर खाली आले आहेत. कारण क्रमांक 3, आयात वाढली, इम्पोर्ट सर्ज. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार भारतात कापसाची आयात वाढली आहे, कारण भारतीय कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत थोडे जास्त वाटत असल्याने काही मिल्स बाहेरून स्वस्त कापूस मागून घेत आहे. याचा थेट दबाव आपल्या घरच्या बाजारावर आला आहे. आता शेतकऱ्यांनी काय करावे यासाठी जे सल्ला आहे ते म्हणजे, आता मुख्य प्रश्न आम्ही काय करायचं तर नंबर 1, पॅनिक सेलिंग टाळा. जर तुम्हाला पैशाची अत्यंत गरज नसेल तर पुढचे 10-12 दिवस तरी बाजारात माल नेणे टाळा. सध्या बाजारात अमेरिकेच्या बातम्यामुळे जी भीती आहे ती ओसरायला थोडा वेळ लागेल. एकदा धोरण स्पष्ट झाले की दर थोडे स्थिर होऊ शकतात. नंबर 2, टप्प्याटप्प्याने विक्री. जर तुम्हाला माल विकायचाच असेल तर एकाच वेळी सर्व माल विकू नका. तुमच्याकडील 20 ते 30% माल विका आणि उरलेला माल होळीनंतरच्या म्हणजे मार्च संभाव्य सुधारण्यासाठी ठेवा. नंबर 3, क्वालिटी चेक. जर तुमच्या सोयाबीन मध्ये ओलावा असेल तर तो जास्त दिवस साठवून ठेवू नका, नाहीतर वजनही घटेल आणि भावही मिळणार नाही. पण जर माल कोरडा असेल तर तुम्ही नक्कीच वाट पाहू शकता. पुढच्या हंगामाचे नियोजन. या पडत्या भावाचा धडा घेऊन पुढच्या हंगामासाठी खर्च कमी कसा करता येईल यावर भर द्या. त्यासाठीच आपल्या शिवम कृषी टेक दुकानात या. तिथे आपण कमी खर्चात जास्त उत्पादनाचे तंत्र समजून घेऊ. मित्रांनो, परिस्थिती कठीण आहे पण संयम हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. हे चढ उतार बाजाराचा नियम आहेत. तुमच्या भागातील आजचा भाव काय मिळाला हे मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा, म्हणजे इतर शेतकऱ्यांनाही अंदाज येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा. शेतीविषयक अशाच खात्रीशीर माहितीसाठी मंठा, लोणार रोड, ढोकसाळ येथील आपल्या शिवम कृषी टेकला नक्की भेट द्या किंवा फोन करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.